आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचे खेळ सुरू असलेला धक्कादायक प्रकार पाहायला मिळतो। मी सध्या घोडेगाव परिसरातील घोड नदी पात्रात आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर घोड नदी पात्रात अक्षरशः या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतं। घोडेगाव शहराचा सर्व कचरा या ठिकाणी घोड नदी पात्रात टाकला जातो। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हॉस्पिटल रिलेटेड जे काही वेस्टेज कचरा असेल तो असेल किंवा जो काही सर्व कचरा असेल तो याच नदी पात्रात टाकला जातो। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू असलेला प्रकार पाहायला मिळतोय। गेल्या अनेक दिवसापासून यावरती सर्वसामान्य नागरिक आवाज उठवत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्थानिक नागरिक आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? हे पात्र म्हणजे घोडेगाव नदी ही आपली घोड नदी आहे आणि गाव हे घोडेगाव आहे। तालुक्याचं पंचायत समितीचं असणारं हे गाव आहे आणि इथून ह्या नदीचा एंड शिरूरच्या खाली उजनीपर्यंत होतो आणि या नदीला लगत सर्व पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या असलेल्या मोटारी आहेत आणि सर्व गावांमध्ये पाणी ह्या नदीचं जातं। त्यामुळे लोकांच्या आरोग्याची खेळसांड हे आरोग्य विभाग किंवा पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत करीत आहे। हे माझ्या निदर्शनात आल्यानंतर मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना अर्ज केलेला आहे। पण याच्यामुळे माणसांना कॅन्सरचं प्रमाण आंबेगाव तालुक्यात सगळ्यात जास्त वाढण्याचं कारण एकमेव आहे, ते म्हणजे घोड नदीत टाकला गेलेला कचरा हा घोडेगाव ग्रामपंचायतीचा। त्यामुळे अनेक तुम्ही आजाराची आकडेवारी बघा, कॅन्सरचं प्रमाण किती आहे, अनेक मोठ्या इथे दवाखाने तयार झालेत। याला हेच कारण सांगता येईल मला याच्यातून। पण जर हा कचरा उचलला नाही तर तुमची पुढची दिशा काय असेल? माझं तर म्हणजे सुरुवातीचं सांगणं जिल्हाधिकारी साहेबांना होतं। मी त्याचा आता 1-2 दिवस अंदाज घेणार आहे काय त्याचं उत्तर येते। जर उत्तर मला चांगल्या प्रकारे आलं नाही आणि हा कचरा 3 दिवसामध्ये दुसरीकडे शिफ्ट केला नाही तर मी हा पूर्ण कचरा भरणार आणि माझ्या वैयक्तिक खर्चाने भरून पंचायत समितीच्या गेटवर आणून खाली करणार। हा कचरा उचलला नाही तर तो कचरा घोडेगाव तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती कार्यालय असेल, याच्या समोर खाली केला जाईल। या ठिकाणा जर विचार केला तर याच घोड नदी पात्रातनं ज्या खालच्या भागातील जी काही गाव आहेत त्या गावांना याच घोड नदीवरनं गावातील पाणी पुरवठा योजना चालवली जाते। त्यामुळे त्या भागातील नागरिकांच्या आरोग्याची अक्षरशः खेळ सुरू असलेल्या प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे तातडीने हा कचरा उचलावा, नाही तर पुढच्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी दिला आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, घोडेगाव, पुणे।